शिक्षक भरतीसाठी जाहिरात लवकरात लवकर देण्यात यावी म्हणून गेल्या 2 दिवसापासून आपण बेमुदत धरणे आंदोलन नागपूर या ठिकाणी चालू केलेलं आहे। विशेष या आंदोलनाचं फलित म्हणजे काल आपली माननीय श्री राज्यमंत्री अतुल सावे साहेब कॅबिनेट मंत्री यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर त्यांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली आणि त्यांनी आपल्याला असं विश्वासपूर्वक सांगितलं आहे की तुम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचं नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे आणि हे जे तुम्ही काही निवेदन दिले हे निवेदन मी मुख्यमंत्री साहेबांसोबत भेटून मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून केवळ चर्चाच नव्हे तर जे होणारे जे काही शिक्षण मंत्री असतील त्यांच्यासोबत चर्चा करून शिक्षण मंत्री झाल्याबरोबर तुमची शिक्षक भरती आम्ही चालू करणार आहोत असं देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला काल आश्वासन दिलं होतं। आज देखील आम्हाला असं सांगण्यात आलं होतं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची जर वेळ मिळाली तर निश्चितच भेट लावून देण्यात येईल अशा पद्धतीने अतुल सावे साहेबांनी काल आपल्याला शब्द देखील दिला होता। पण नाविलाजाने आज देखील त्यांची भेट होणार नाही। पण प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पीए सोबत आताच बोलणं झालेलं आहे आणि त्याचबरोबर दादा भुसे साहेब यांच्या पीए सोबत देखील बोलणं झालेलं आहे। त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि सर्व या आंदोलनकर्त्याचा आणि सेकंड फेज आदरणीय तुषार देशमुख यांच्या माध्यमातून जे काही आपण या ठिकाणी धरणे आंदोलन स्वीकारलेलं आहे या सर्व आंदोलनकर्त्याचं सहमत आहे की आपण आज जे काही हे सेकंड फेज धरणे आंदोलनाचा आजचा जो काही तिसरा दिवस आहे हे आंदोलन आपण अतुल सावे साहेब यांच्या विश्वासास आपण तडाणा जाऊ देता हे आंदोलन आपण थांबवलं पाहिजेत आणि जे काही प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे काही आपल्याला भेटीसाठी बोलवलेलं आहे आणि जे काही दादा भुसे साहेब यांच्यासोबत जी काही भेट होणार आहे त्यांच्या भेटीमध्ये आपल्याला व्यवस्थित पाठपुरावा करता येईल। विशेष जर आजच्या सायंकाळपर्यंत जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा किंवा माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत जर भेट झाली तर निश्चितच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत। अशा स्वरूपाचं हे आंदोलनाचं फलित आहे। विशेष म्हणजे निश्चितच शिक्षण मंत्री झाल्याबरोबर आपल्या या कामाला नक्कीच वेग येणार आहे आणि आम्ही आता ज्यावेळेस आदरणीय राज्यमंत्री दादा भुसे साहेब त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यासोबत भेट झाल्याच्या नंतर आम्ही निश्चित कळू की नेमकं काय घडामोडी घडलेल्या आहेत। तुर्तासरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व अभियोगताधारकांना सांगू इच्छितो की निश्चितच या आंदोलनामुळं नक्कीच आयुक्त साहेबांपर्यंत हा मेसेज गेलेला आहे आणि या ठिकाणाहून जे काही पत्रव्यवहार होईल त्यामुळं नक्कीच कामाला गती येणार आहे। यापुढील असा सर्वांच्या मते आम्ही या ठिकाणी असं सांगू इच्छितो की आज आम्ही या बेमुदत धरणे आंदोलन या तिसऱ्या दिवशी हे आंदोलन याच ठिकाणी आम्ही थांबवत आहोत आणि निश्चित याचं फलित म्हणजे अतुल सावे साहेब हे निश्चितच या आंदोलनाचं जे काही पाठपुरावा आहे ते स्वतः करणार आहेत। ते दादा भुसे साहेबांसोबत त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत या देशाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत हे मुद्दा लावून धरणार आहेत आणि लागलीच शिक्षण मंत्री झाल्याबरोबर आपला हा सेकंड फेज चालू होणार आहे। या विश्वासाने आपण हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहोत। धन्यवाद।